गोंधळी समाज जोशी गल्ली येथील नवसाला पावणारी श्री इंद्रभवानी देवीला दुर्गाष्टमी निमित्त मंगळवारी दिवसभर हजारो भक्त भाविकांनी दही व दुधाने दुग्धाभिषेक केला। पारंपरिक प्रथेनुसार सकाळच्या सत्रात भक्तगणांनी भोपळा फोडला। यानंतर देवीला साडी चोळी करण्यात आली। परिसरातील नागरिकांच्या हस्ते श्री इंद्रभवानी देवी मातेची महाआरती संपन्न झाली। या महाआरतीनंतर मानाच्या काठी पालखीला फुलांची आकर्षक अशी सजावट करून सजवण्यात आले व ती काठी पालखी घेऊन मंदिराला 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या। यावेळी उपस्थित भक्तांनी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे असा गजर केला। राज्यावर अतिवृष्टीचे सावट असून अनेक पूरग्रस्तांचे दैनंदिन जीवन कोलमडले आहे। अशा भीषण परिस्थितीत त्या पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे। त्यामुळे श्री इंद्रभवानी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं एक हात मदतीचा या संकल्पनेतून वायपट खर्चाला फाटा देत जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जाणार असल्याचे श्री इंद्रभवानी देवी नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले। यावेळी मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मण गायकवाड, शिवाजी गायकवाड, सुभाष गायकवाड, गुरुनाथ गायकवाड, शिवलिंग गायकवाड, भाऊकांत गायकवाड, रोहित भोसले, शेखर वाघमारे, गणेश सरवदे, नागनाथ गायकवाड, इंद्रजित गायकवाड, ईश्वर सरवदे, दादा सरवदे, किशोर सरवदे, संतोष भोसले, प्रशांत गायकवाड, मारुती गायकवाड, दीपक गायकवाड, श्रीकांत गायकवाड, लहू गायकवाड, गणेश भोसले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व भक्त भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। श्री इंद्रभवानी नवरात्र महोत्सव मंडळ मी मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव शंकर गायकवाड। आज अष्टमी निमित्त या बाहेर गावाहून नगर वस्तीमधून या परिसरातील काही लोक देवीला अभिषेक साडी चोळी हा त्यांचा मान आहे की देवी इंद्रभवानी जगन्माता ही नवसाला पावणारी आहे। त्यांच्या कुटुंबासह आज देवीला अभिषेक करून हे लोक आपलं नवस पूर्ण करतात। आज नवस पूर्ण झाल्यानंतर आज प्रथमतः होमाचा कार्यक्रम असतो। होमावर जे आमचे मानकरी असतात मानकरी बसतात त्याच्यानंतर त्या होमाला बली दिलं जातं। बली देऊन आज अष्टमी निमित्त जी काठी आणि पालखी निघते या मंदिरात प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा होतात। त्यानंतर इथं जे आपले पुजारी मंडळी व आराधी मंडळी यांच्या हस्ते देवीला गाणी म्हणले जातात। आज आपल्याला माहित आहे सध्याची स्थिती आपल्या जिल्ह्याची जी अतिवृष्टीमध्ये अत्यंत फार बिकट परिस्थिती आहे। तर आम्ही या मंडळाचा अध्यक्ष म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो खर्च टाळून तर 200 कुटुंबांना आम्ही अन्नधान्य व किट वाटप करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये मंडळाच्या माध्यमातून असंच सामाजिक कार्य असंच चालू राहणार आहे। आज आपले इंद्रभवानी नवरात्र महोत्सव मंदिर ट्रस्ट आज मंगळवार दुर्गाष्टमी निमित्त देवीला महाअभिषेक आपले कम से कम 2 ते 250 लिटर अभिषेक घालून देवीची आराधना करतात। लोक अजून सेवा करतात, त्यांचा नवस असतो। सोनं म्हणा चांदी म्हणा सगळेजण नवसाला घालून सगळं वाजत गाजत आईला अभिषेक आणतात। त्यानंतर देवीचा आपलं होम होतो। होम झाल्यानंतर आईची
पालखी व काठी दोन्ही असं भव्य मिरवणूक निघती. निघाल्यानंतर मग आईचा छबिना दुसऱ्या दिवशी आपलं दशमीला अशाच प्रकारे भव्य मोठ्या प्रमाणामध्ये अभिषेक व काठी पालखी निघते देवीची. मग नंतर ना आपलं बलिदान देतात. अष्टमीला नवमी लागली की अष्टमीला बलिदान देऊन मग नंतर ना विजयदशमीचं तयारी राहते. त्या दिवशी आपलं दोशे गल्ली व कन्ना चौक व मंगळवार पोलीस चौकी तिथून पार्क चौक मध्यवर्तीमध्ये सामील होऊन भव्य मिरवणूक अशी देवीची निघती आहे. तसंच भक्तांचा महापौर आहे. इंद्रभवानी नवसाला पावणारी देवी आहे. त्यामुळं आईचा फार मोठा महिमा आहे. आजच्या दिवसाचा अष्टमी असल्या कारणाने सर्व भक्त लोक असं मागून घेतलेलं राहतं वर्षानुवर्ष. पुन्हा मुंबई, कोल्हापूर अजून हर एक गावचे लोक येतात जिल्ह्यातनं देवीला नवस करण्यासाठी. अजून पुण्याहून येतात सगळं नवस फेडण्यासाठी आईला मागून घेतात. सोनं चांदीचे पाळणे वगैरे घालतात. अजून तसंच दह्या दुधाचा अभिषेक घालतात. त्यानंतर अष्टमीला फार महत्व देतात. आणि नंतर मग होम वगैरे करून आणि बलिदान देऊन काठी पालखी झाल्यानंतर बलिदान देऊन आईचा छबिना काढतो. आज दुर्गाष्टमी निमित्त श्री इंद्रभवानी मंदिर ट्रस्ट त्या देवीचा भाविकाने जे नवस मागून घेतलेला असतो वर्षभरामध्ये, माझ्या घरी मुलगा होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या मुलाला कुठेतरी सर्व्हिस लागू दे, असं देवीला दरवर्षी नवस मागून घेतात. आणि ते नवस पूर्ण झालं की देवीला येऊन त्यांनी दह्या दुधानं आंघोळ घालून देवीचं काय मागून घेतलंय सोनं चांदी हे देवीला वाहून देवीची ओटी भरून देवीला बोलून आपलं नवस फेडून जातात. आणि दुर्गा अष्टमी असल्यामुळं आज देवीचा होम विधी झाला. होम विधी झाल्यानंतर काठी व पालखी ठीक संध्याकाळी 12 वाजता रात्री देवीच्या प्रदक्षिणा 5 फेऱ्या घेऊन त्या देवीची आरती होऊन मग त्याच्यानंतर देवीला आम्ही देवीच्या होमामध्ये बलिदान देतो. बलिदान झाल्यानंतर उद्या नवमी असल्यावर देवीच्या मंदिरामध्ये आम्ही परडी भरतो. परडी भरल्यानंतर देवीची परत महाआरती करून संध्याकाळी परत आम्ही रात्री 10 वाजता काठी पालखीची परत छबिना काढतो. ते मंदिराभोवती परत 5 प्रदक्षिणा मारून देवीची आरती होते. Like, subscribe, click on the bell.